मुंबई विमानतळावरील शौचालयामध्ये मृत अर्भक आढळल्यामुळे खळबळ। शौचालयामधील कचऱ्याच्या डब्यामध्ये मृत अर्भक आढळलं। पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। संभाजीनगरच्या सोयगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। निमखेडी बस थांब्यावर विसाव्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मृत्यू। सोयगाव तालुक्यामध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन गुरांची चोरी। शेतकऱ्याला जाग आल्यामुळे गायीचे वाचले प्राण। किनवट तालुक्यामधील कोल्हारी गावाजवळ प्रकाश करेवाड यांच्या शेतातला प्रकार। या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत। कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केलं। कोर्टाच्या मागच्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कोयता घेऊन त्रास देत असल्यानं युनिट 2 च्या पथकानं कारवाई केली। धारदार कोयता देखील पोलीस। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा आणि भुसार मालाचे लिलाव 5 दिवस बंद राहतील। 5 दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे लिलाव बंद। 2 एप्रिलपासून लिलाव पूर्ववत होणार। बाजार समितीची माहिती। साईबाबांच्या मूळ चर्म पादुका देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध होणार। संस्थानाकडून पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील 8 शहरांमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान हा सोहळा होणार आहे।